आज काय झालं, आज आमच्या दारातली रांगोळी गेली आणि आज आमच्या घरातली सर्व माणसे रंगरंगोळी झाली. आज राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती. यांचा इतिहास जेवढा सांगावा तेवढा कमीच आहे. यांचा इतिहास जेवढा सांगावा तेवढा कमीच आहे. त्या स्त्री असून एवढं मोठं हिंदवी स्वराज्य घडवलं. त्या एक स्त्री असून त्यांनी एवढं मोठं एक स्वराज्य घडवलं, जिच्या पोटी शिवबांनी जन्म घेतला, जिच्या पोटी शिवबांनी जन्म घेतला. आज शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकल्यावर आपल्याही आईला वाटते की आपल्या पोटी शिवाजी महाराजांसारखा पुत्र जन्म यावा. आज संभाजी महाराजांचा इतिहास ऐकल्यावरती आपल्याही आईला वाटते की आपल्या पोटी संभाजी महाराजांसारखा पुत्र जन्म यावा. सहलीला जाताना आपलं बाळ बसमध्ये पुढे केबिन मध्ये नाही, मागे नाही, मधोमध बसलं पाहिजे. त्याचं कारण असं, बस पुढून ठोकू किंवा मागून ठोकू, मधल्या बाळाला सुरक्षितच राहायचं असतं. आणि आज आपली आई म्हणती की आपलं बाळ शिवबाच व्हायचं असतं, आपलं बाळ शिवबाच व्हायचं असतं. कोण होत्या ह्या आई जिजाऊ? कोण होत्या ह्या आई जिजाऊ ज्यांचं नाव ऐकल्यावरती भल्या भल्या माणसांना घाम फुटत होता, ज्यांचं नाव ऐकल्यावरती भल्या भल्या माणसांना घाम फुटत होता, ज्यांच्या राजकारणासमोर त्या दिल्लीच्या आदिलशहाचे व औरंगजेबाचे सुद्धा राजकारण फिक्के पडले. असं होते या आई जिजाऊंचे राजकारण. तिने सर्व मराठ्यांना फक्त एकच नियम सांगितला की कधीही पाठीत वार करायचा नाही, केला तर समोरून करायचा. कधीही पाठीत वार करायचा नाही, केला तर समोरून करायचा, केला तर समोरून करायचा. पावनखिंडची स्टोरी तर सर्वांना माहिती असेल. पावनखिंडची स्टोरी सर्वांना माहिती असेल. राजांना विशाळगडावरती जायचं असतं आणि विशाळगडावरती आई जिजाऊ वाट बघत असतात. विशाळगडावरती आई जिजाऊ वाट बघत असतात आणि तो सिद्धी जोहर त्या महाराजांवरती आक्रमण करण्यासाठी 1,00,000ची फौज घेऊन येतो. 1,00,000ची फौज घेऊन येतो आणि महाराजांकडे फक्त आणि फक्त 1,500ची फौज असते. महाराजांकडे फक्त आणि फक्त 1,500ची फौज असते. त्यावेळेस बाजीप्रभू देशपांडे बोलतात की राजा, आम्हाला फक्त आणि फक्त 300 मावळ द्या. राजा, आम्हाला फक्त आणि फक्त 300 मावळ द्या. राजा म्हणतात, नाही बाजी, आम्ही असं मुळीच करू नाही शकत. तो सिद्धीजोर 1,00,000ची फौज घेऊन आलाय आणि तुम्ही फक्त इथे 300 मावळ मागत आहात. आम्ही तुमचं मुळीच ऐकणार नाही. पण राजाला नाईलाजाने ऐकावं लागतं. राजांना नाईलाजाने ऐकावं लागतं. बाजीप्रभू देशपांडे बोलतात, राजन, तुम्ही फक्त विशाळगडावरती पोहोचल्यावरती फक्त एक तोफेचा इशारा द्या. विशाळगडावरती पोहोचल्यावरती तुम्ही फक्त एक तोफेचा इशारा द्या. आम्ही समजून जाऊ की आमचा राजा आई जिजाऊंपाशी सुरक्षित पोहोचला. तो सिद्धी जोहर 1,00,000ची फौज घेऊन येतो आणि इकडे फक्त आणि फक्त 300 मावळे उभे राहतात. त्यावेळेस बाजीप्रभू देशपांडे दोन्ही हातात दानपट्टा घेऊन उभे राहतात. दोन्ही